श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. कुलदेवतेच्या या 4 गोष्टी सर्वांनी करायला हव्यात. त्यामुळे कुटुंब सुखी राहते व तुमच्यावरती कोणतेही संकट येत नाही. कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमितपणे उपासना करता का? दरवर्षी देवताच्या दर्शनाला जाता का? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देणार आहे. ती तुम्हाला माहिती आहे का? काही माहीत असो किंवा नसो, पण या 4 गोष्टी अशा आहेत की तुम्हाला त्या माहीत असायलाच हव्यात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्या आहेत. कोणत्या आहेत त्या 4 गोष्टी? चला तर मग जाणून घेऊया. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या 2 शब्दांनी मिळून बनलेला आहे. कुळाचे देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो. ती देवता म्हणजे आपली कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव असं म्हणतात आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं. ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती, जी सर्वांनाच माहिती आहे. पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे? तर आपल्याला आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं अत्यंत आवश्यक असतं. मग ते मुलांचे शिक्षण असतील, मुलांची लग्न असतील, नोकरीबद्दल काही माहिती असेल, घरातील आजारपण असेल, या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे, कुळाचार व्यवस्थित न होणे हे सुद्धा कारण असू शकतं. बघा, आपण कधी कधी म्हणतो की नोकरीमध्ये खूप अडचणी येत आहेत, घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाही. मग याला कारण ते कुलदेवतेचा आपल्यावरती आशीर्वाद नाही असा असतो. आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव, तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो. कधीकधी आपण अनुभवही घेतो. बघा, कधीकधी आपला ॲक्सिडेंट होतो पण आपल्याला जास्त लागत नाही. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो की अरे बापरे, कानावरून वेळ गेली. मग हे कानावरून वेळ गेली म्हणजे काय असतं? तर आपल्याला आपल्या कुलदेवतेचा आणि देवीचा आपल्या डोक्यावरती आशीर्वाद असतो, जे आपल्या आईवडिलांनी त्याची सेवा केलेली असते. त्याचे पुण्य आपल्या मुलांना मिळते. म्हणून तुम्ही कुलदेवाची मनापासून उपासना करा की जेणेकरून तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य सुरळीत चालेल, त्यांना कधीही कोणत्या गोष्टीमध्ये अडचणी येणार नाहीत. बघा, आपल्या कुलदेवतेची उपासना होणे ही तितकंच आवश्यक आहे. बरं, त्याची सेवा उपासना कशी करायची? फार काही करता आलं नाही तर या 4 गोष्टी करायच्या आहेत. तर कोणत्या आहेत त्या 4 गोष्ट ते बघूया. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती, टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवं आहे. तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम. पण काही जणांकडे जर टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायला हवा. आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमितपणे भक्तिभावाने मनापासून पूजा, श्रद्धा करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीचा मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तरी करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी 1 माळ तरी करायला हवा आहे. समजा तुमची कुलदेवता महालक्ष्मी आहे तर श्री महालक्ष्मी देवी नमः असा जप तुम्ही नेहमी करायला हवा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नाम आणि जप करावा. आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असं दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा. आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल, कोणाकोणाला नसतं माहीत की काय कुलदेवता आहे, आम्हाला माहीतच नाही, तर आम्ही काय जप करायचा? तर तुम्ही श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा. बघा, अजून एकदा सांगते, श्री कुलदेवताय नमः
हा नामजप तुम्ही श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतं, असा अनेक साधकांचा अनुभव देखील आहे. श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं. यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होते आणि त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो. आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे. तिसरी गोष्ट काय आहे ती म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा. खास करून विवाहित महिलांनी या दिवशी तर उपवास 100% करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवीचा वारच माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता, कारण मंगळवार हा देवीचा वार आहे. शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यायला हवे आहे. आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालत असतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता असे म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मातही जलद प्रगती होते. कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. तिची ते मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. मग मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या 4 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तर कुलदेवतेविषयी तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही बेल नोटिफिकेशन दाबलेलं नसेल तर बेल नोटिफिकेशन दाबा, म्हणजे जेव्हा मी पहिला व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद माऊली.